सुरक्षा 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 जगाच्या रक्षणासाठी हो आम्ही कटिबद्ध दिवसा किंवा रात्री जागे 24 तास तुमचा जीव वाचवणे हाच आमचा ध्यास तेव्हा येईल संकट हे तेव्हा तिथे राहू गे तेव्हा तिथे राहू गे सुरक्षा 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 महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई ही दहशतकर्ते आणि गुन्हेगारांच्या निशाण्यावर आहे। एका मागोमाग होणारे सिरियल ब्लास्ट, खून, दरोडे, लुटमारी या घटनांनी लोकांना घाबरवून टाकलेलं आहे। सर्व मुंबईत दहशतीचं वातावरण आहे। महाराष्ट्र पोलीस व प्रशासन या गुन्हेगारीपासून महाराष्ट्राची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध आहे। बोल रे, काय खबर आहे? बॉस, लोचा झालाय। पोलिसांनी शहराची सुरक्षा वाढवली आहे। हो, चारी बाजूंनी नाकाबंदी, तपासणी केली जातीये। पेट्रोलिंगच्या गाड्या चौकाचाकातून गस्त घालतायत। आपले भाई लोक पण दिसेनासे झालेत। घेतलेल्या सुपाऱ्या पूर्ण होतील की नाही याची शंका आहे बॉस। नीट ऐक, आपलं काम सावधगिरीने झालं पाहिजे। ठीक आहे बॉस, त्या गणपतच्या सुपारीचं काय करायचं? त्याचा गेम होईल आणि आजच होईल, आणि हा गेम पण तुलाच करायचा आहे, समजला? पोलिसांची सुरक्षा वाढली तर वाढू दे, ती सुरक्षा कशी तोडायची तो तुझा प्रश्न आहे। हे बघ, आजपर्यंत आपली एक पण सुपारी फेल गेली नाही। काम पूर्ण झालं पाहिजे, नाहीतर ठीक आहे बॉस। चल, ठेव फोन।
बिल्डरच्या पोराला मला नाही माहिती साहेब. अरे थोबाड उगा थोबाड. खरंच नाही माहिती साहेब. साहेब साहेब आई शपथ मला काय माहिती. अरे तुला माहिती नाही मग कोणाला माहितीये बोल. साहेब साहेब मी तर गावी गेलो होतो साहेब. साहेब मी पोराला गावी तर नाही ना नेलास. अहो साहेब मी त्या पोराला गावी का नेन साहेब. जगताप हा असा ऐकायचं नाही. याला उलटा टांगू आणि मग याला मिरची धुरू. मग मिरचीचा धूर याचा नाका तोंडात गेला ना या बरोबर ओके. बोल. हो नाही माहित. अरे लवकर बोल. एकदा जर कदम साहेब आले ना मग तुझी जबाबदारी काय आमच्यावर नाही. काय झालं काय बोलला तो. सर हाच तो बिल्डरच्या किडनॅपची माहिती देणारा. पण सर चोच उघडत नाही सर. अरे सांग कोणी उचलला त्या बिल्डरच्या पोराला. नंदू कोळीनं. नंदू कोळी. आणि आता हा नंदू कोळी आणि तो पोरगा कुठे भेटेल रे. जुन्या मिलच्या गोदामात. जगताप भोसले सर गाडी काढा. सुरक्षा सुरक्षा. दिव्यानी, अगं दिव्या, अगं काय करतेस? इकडे लवकर. काय झालं? मी सगळ्या गोष्टी तर दिल्यात. डब्बा, रुमाल, पाकिट, मग अजून काय हवंय? दिलंयस ग सर्व. मला यातलं काही नको. काही नकोय तर मला कशाला बोलवलं मग? आणि असं बघायला काय झालं? ये तू बस इथं. मी गॅसवरती दूध ठेवून आलीये, उतू जाईल. हा काय दूध ओतू जात नाही. दिव्या, खरं तर तुझ्यामुळेच मला हे सगळं प्रमोशन मिळालं. तू नसतीस तर इतक्या कमी वेळात एवढी उंच भरारी शक्य नव्हती. पण मी काहीच नाही केलंय. हे सगळं तुमच्या मेहनतीचं फळ आहे. हो, पण ही मेहनत करायची ताकद, एनर्जी ही कोणाकडून येते माहितीये? कोणाकडून? तुझ्याकडून. माझ्यामुळे. ती कशी? तू हे असं गोड हसतेस ना तेव्हा माझा थकवा, माझा क्षीण एका क्षणात नाहीसा होतो बघ. आणि मग मला एक एनर्जी मिळते की जास्त काम करण्याची. आणि त्यामुळेच तर हे सारं प्रमोशन, हे सक्सेस, हे सारं साध्य होतंय. आणि याचं कारण आहे तूच. बरं, मी आज ऑफिस मधून लवकर येतो. आपण दोघं मस्तपैकी जेवायला जाऊ. आणि आई? आईसाठी पार्सल आणू? नको, मी छानपैकी घरी जेवण करते. आपण जेवण करूयात आणि गप्पा मारूयात. पण मला एक सांगा. काय? तुमचं प्रमोशन झाल्याबद्दल तुमच्या ऑफिस मध्ये पार्टी आहे. मग तुम्हाला घरी लवकर कसं येता येईल? अगं आता मी साहेब झालोय, प्रमोशन झालंय माझं. आता मी उशिराही जाऊ शकतो आणि लवकर घरी येऊ शकतो. म्हणजे साहेबांची ऐट वाढली म्हणायचं. मग ते सर्व ठीक आहे ग, पण मला राकेशची काळजी वाटते. का? कारण हे प्रमोशन, हे सक्सेस, हे सर्व खरं म्हणजे त्याचंच होतं. पण शेवटच्या काही दिवसात मी कंपनीसाठी खूप कामं केली, कंपनीला खूप सारे क्लायंट्स मिळवून दिले, कंपनीचा यात खूप फायदा झाला आणि म्हणून मला प्रमोशन देण्यात आलं. पण ही जागा खरी राकेशचीच. इट्स ओके, इट्स ओके. हे तुमच्या नशिबात होतं, त्यामुळे तुम्हालाच मिळालं ते. पण राकेश माझ्यावरती नाराज आहे. तो खुश नाहीये माझ्यावर.
डोंट वरी, काही काळजी करायची गरज नाहीये. सगळं काही ठीक होईल. एनीवेज होप सो. पण आज की शाम सिर्फ देवयानी के नाम. समीर, तसं तुम्ही काही गोष्टींना माझ्या कारणीभूत आहात. म्हणजे माझं गॅसवरचं दूध उतू जाण्याला कारणीभूत तुम्ही आणि फक्त तुम्ही आहात. अगं पण हॅलो. हा बॉस. मला त्या समीरची पूर्ण माहिती पाहिजे. तो केव्हा ऑफिसला जातो आणि घरी किती वाजता परत येतो ते. आणि हो, त्याच्या घरात कोण कोण आहेत तेही समजलं पाहिजे. ओके बॉस. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव, पोलीस किंवा समीर यांच्या ओळखीच्या कुठल्याही व्यक्तीला हे कळता कामा नये की तू माहिती मिळवतोयस. ओके बॉस. आणि ही सगळी माहिती मला डिटेलमध्ये पाहिजे. येस बॉस. ठीक आहे, ठेव फोन. हॅलो, पोलीस स्टेशन. सुरक्षा सुरक्षा. सर 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 गाडी डेड बॉडी आहे, पण सर अंगावर कुठे रक्ताचे निशाण नाही आहेत सर. ठीक आहे, बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवून द्या आणि खिसे चेक करा. बघा काय ओळख पडते का, आयडेंटिटी कार्ड वगैरे. ठीक आहे सर. ओके सर. का रे, नाव काय तुझं? प्रभाकर. कुठे चालला होतास? कामावर चाललो तू साहेब. कुठे कामाला आहेस? कपड्यांच्या दुकानात आहे सर कामाला. सर सर एक मिनिट. आलं बसले. सर हे बघा, हे दिसतंय? काहीतरी टोचल्यासारखं दिसतंय. हो सर,
हा एवढाच भाग सर निळसर वाटतोय. ही काय ऍक्सिडेंटची केस वाटत नाही सर. काय सर या टोचल्यामुळे तर याचा. हे बघा भोसले, एवढ्या लवकर तुम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका. बॉडीला पोस्टमॉर्टमला पाठवा, नंतर रिपोर्ट येईल, मग बघू काय करायचं ते. राईट सर. आणि बॉडीची काय ओळख वगैरे पडली का? हो सर. या मृतकाचं नाव सर समीर पाटील आहे सर. याच्या खिशातून आयडी मिळाला सर. एक मार्केटिंग कंपनीचा आयडी आहे सर. तो इथेच कामाला होता. समीर पाटील. तुम्ही एक काम करा, तुम्ही याच्या ऑफिसमध्ये कळवा आणि तुम्ही पर्सनली याच्या घरी जा. कळलं? येस सर. जगताप, इकडे या. जगताप, तुम्ही याची स्टेटमेंट आणि माहिती लिहून द्या. आणि हो, जेव्हा जेव्हा तुम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं जाईल तेव्हा तेव्हा तुला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. कळलं? हो हो हो. काय आलं बसलं सर? हे बघा सर, काहीतरी टोचल्यासारखं दिसतंय. बरं, नाव काय तुझं? प्रभाकर राठोड. बरं, वय? 27 वर्ष. कुठे राहतोस? भांडुपला. हा बोला पवार. हा हा हो, हे बघा, त्या बिल्डरच्या नातेवाईकांची पण चौकशी करा आणि जो कोणी कोऑपरेट करत नसेल ना त्याचं नाव मला कळवा. मग मी बघतो कसं ते कोऑपरेट करत नाहीत ते. हे बघा पवार, लवकरात लवकर त्या बिल्डरच्या पोराच्या किडनॅपरला पकडलंच पाहिजे. अहो, त्या बिल्डरने वर्ण प्रेशर आणलंय. हे बघा, तुम्ही त्यांना माझ्याकडे पाठवा. एका एकाची कसून चौकशी करतो मी. ओके, बाय. सर, हा समीर पाटीलचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. जगताप, समीर पाटीलचा मृत्यू हा विषबाधेमुळे झालाय. भोसले. येस सर. भोसले, तुम्हाला आठवतंय आपण जेव्हा समीर पाटीलचं बॉडी जेव्हा पाहिली तेव्हा त्याच्या मानेवर इथे एक निरसळसा डाग होता, सुईने टोचल्यासारखा. हा हा, येस सर, बरोबर आहे, होता सर. हा, तिथूनच त्याला विष दिलं असावं. पण एखाद्या इंजेक्शन किंवा विषारी सुई नाही. पण हा प्रताप कोणी केला आणि का केला याचा शोध तर आपल्याला लावायचाच आहे. चाकू, सुऱ्या आणि बंदुका सोडून असा हा कोणता महाभाग आहे ज्याने हा प्रताप केलाय? कोणाची बुद्धीकडे एवढी तल्लख चालायला लागली आहे, बघावे तर लागेलच. तर मग सर, कुठून चौकशी करू? तुम्ही एक काम करा, तुम्ही समीर पाटीलच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा आणि मी स्वतः त्याच्या घरी जाऊन बघतो काही धागेदोरे मिळत आहेत का.